आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 घडामोडी। मुंबईला पाणीपुरवठा करणारी बहुतांश धरणं भरली, मात्र तरी देखील मध्य मुंबईतील वरळी, लोअर परळ आणि करिरोड भागामध्ये पाण्याचा ठणठणा। या भागातील इमारतींना टँकरनं पाणी भरण्याची वेळ। मुंबई विमानतळावर 1.25 कोटीचं सोनं जप्त, सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई। सोन्याची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, तर तिघांपैकी 2 जण विमान कंपनीचेच कर्मचारी असल्याचं समोर। मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या नेकलेस व्ह्यूच्या सौंदर्याला लाडकी बहीण योजनेचा फटका। राज्यातील इतर योजनांमध्ये अमाप निधी खर्च होत असताना मरीन लाईन्सच्या सौंदर्यीकरणासाठी मात्र निधी अपुरा। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर देखील निधीच नसल्यानं कामं रखडली। यंदा 1 लाख गोविंदांना सुरक्षेची ढाल, गोविंदांची विमा नोंदणी सुरू। आतापर्यंत 11,000 गोविंदांना विमा कवच। कल्याण डोंबिवलीमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, महानगरपालिकेनं लाख रुपये खर्च करून देखील खड्डे बुजवण्यासाठी आणलेली मशीन अद्यापही धुळखात पडून। ठाणे महापालिकेच्या 57 शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्यानं स्पष्ट, तर 134 शाळांमध्ये 230 पेक्षाही जास्त शिक्षकांची पदरिक्त। वसई विरार पालिकेची 11 आरोग्य केंद्र आजपासून सेवेत येणार। 3 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तर 8 आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश। राज्य सरकारचा जे रुग्णालयातील डॉक्टरांचा आलिशान घरं देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न। डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी आलिशान घरं बांधली जाणार। मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग दिल्लीसोबत जोडला जाणार। नागपूरवरून थेट दिल्लीपर्यंत हा महामार्ग जोडला जाणार। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून एक्सप्रेस वे उभारला जाणार।